गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। समाधान अवताळला मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा अयोध्याला जायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान अवताळाने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे। शेवटी इच्छा आहे लोकांची। समाधाननी सुद्धा या मतदारसंघातल्या 5-10 हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे। शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे। जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या, त्या धार्मिक असतात, त्या देवदेश दर्शनाकरता असतात, त्यामुळं याच्यात काही वावगं नाही आहे। अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्कारांनी घडलेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतरणी उद्या 25,000 लोकांनी तर काय बिघडलं, गेलं पाहिजे। 23 जानेवारी रोजी अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले। आता देशभरातून हजारो भाविक भक्त अयोध्या भेट देताना दिसून येत आहेत। राम मंदिराचे काम पूर्ण झालेले नसताना लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने घाईघाईने या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पाडला अशी टीका भाजपवर झाली होती। आता देशभरातून भाजपचे अनेक आमदार, खासदार, विविध नेते मंडळी आपापल्या कार्यकर्त्यांना, आपल्या भागातील मतदारांना, नागरिकांना अयोध्या येथे पाठवून प्रभू श्रीरामाचे भव्य राम मंदिर आणि प्रभू रामचंद्राचे दर्शन घडवून आणत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मागील महिन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपुरात आले असता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनीही किमान 10,000 ते 25,000 नागरिकांना अयोध्या दर्शन घडवून आणतील असा विश्वास व्यक्त केला होता। त्यांच्या या विधानानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना याची उत्सुकता लागली असून आमदार अवताडे यांच्या प्रयत्नातून आपण असाही अयोध्येमध्ये जाता येईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून येत आहे। मागील काही दिवसात आमदार अवताडे यांच्या माध्यमातून काहींना अयोध्या वारीसाठी पाठवण्यात आल्याचेही फोटो सोशल मीडियावर दिसून आले। मात्र त्यामध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे जास्त प्रमाणात होते अशी चर्चा झाली। आता आपल्या मतदारसंघातील हजारो भाविकांना प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनास अयोध्येत पाठवण्यासाठी आमदार अवताडे यांच्या कार्यालयातून काही निरोप येतो का याची उत्सुकता सर्वसामान्य मतदार नागरिकांना लागून राहिली आहे।